नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत पोहे सोप्या पद्धतीने कसं बनवलं जातं. आणि त्यासाठी आपण असा लांब कांदा कट करून घेतला आहे मित्रांनो. हे बघू शकता. आपल्याकडे पांढरा कांदा पिकत असल्यामुळे आपण पांढरा कांदा घेतलेला आहे. चवीला छान असतो. हा पांढरा कांदा असा लांब कट करून घ्यायचा. थोडीशी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी घ्यायची. आता गॅस चालू करून घेऊया मित्रांनो. आपण लोखंडी कढईमध्ये बनवतो. बघूया. याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकणार आहोत मित्रांनो. त्याच्यामुळे चव छान येते पोहेला. 1 चम्मच साखर टाकून घेतली मित्रांनो. आपण 2 वाटी पोहे घेतलेला आहे दोघांना खाण्यासाठी. किंवा तुम्हाला जितकं लागेल तितकं घेऊ शकता तुम्ही मित्रांनो. त्याच्याप्रमाणे आपण कांदा आणि मिरचीची क्वांटिटी वाढवायची. यामध्ये थोडीशी हळदी ॲड करून घ्यायची आहे. आधीच ॲड करून घ्या मित्रांनो. आणि त्याला छान असं हलवून घ्या, जेणेकरून कलर सगळीकडे हळदीचा पिवळा कलर सगळीकडे मिक्स होईल. मित्रांनो, थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकली आहे आपण. आता त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे. मोहरी तडतडू द्यायची आणि त्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे मित्रांनो. जिरं ॲड केल्याच्या नंतर आपण बघू शकता पोहे आपण हलवून घेतलेलं आहे, पिवळं झालेलं आहे मित्रांनो. एकदाच पाणी टाकून पोहे भिजवून घ्या मित्रांनो, जेणेकरून तो चिक्कल झाल्यासारखं नाही होणार. पोहे छान होतील पोहे. आता त्यामध्ये मित्रांनो मिरची टाकून घ्यायची. नंतर कांदा ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि कढीपत्ता जर असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये मिरची टाकल्याच्या नंतर कढीपत्ताही टाकू शकता मित्रांनो. असं लाल होईपर्यंत कांदा त्याला हलवायचं आहे मित्रांनो. त्यामध्ये शेंगदाणे ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला किती पाहिजे तितकं तुम्ही टाकू शकता, जेणेकरून शेंगदाणं कितीही टाकलं तरी ते चवच लागतं. बघू शकता मित्रांनो. आपण असा कांदा हलवून घ्यायचा आहे. थोडंसं गॅस वाढवायचं आहे मित्रांनो, जेणेकरून लवकर कांदा लाल होईल. मित्रांनो 1 ते 1.5 चम्मच आपण मीठ टाकून घेणार आहोत. सेंधव मीठ आहे आपल्याकडे मित्रांनो. कांदा भाजत राहील तोपर्यंत आपण मीठ ॲड करून घेऊ. त्याच्यानंतर मित्रांनो कांदा चांगला भाजू द्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी टाकून घ्यायची मित्रांनो, कारण आपण आधीच पोहेमध्ये हळद टाकून घेतलेली आहे मित्रांनो. याच्यामध्येही मीठ टाकू शकता मित्रांनो डायरेक्ट. याच्यामध्ये मीठ टाकलं की कढईमध्ये मीठ टाकायची गरज नाही मित्रांनो. आपण आता थोडीशी हळद ॲड करतो आहे, जेणेकरून कलर चांगला येईल. इतकी हळद सफिशियंट आहे मित्रांनो. त्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून कलर सगळीकडे जाईल त्याचा. बघू शकता मित्रांनो. आता त्यामध्ये पोहे टाकायचे मित्रांनो. असे पोहे ॲड करून घ्या मित्रांनो. लोखंडी कढईतसुद्धा खूप छान मित्रांनो खूप छान पोहे बनतात मित्रांनो. बघू शकता. असं हलवायचं आहे मित्रांनो. थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आणि पोहे हलवून घ्यायचे व्यवस्थित, जेणेकरून एकही पोहा त्यामध्ये विदाऊट कलरचा राहणार नाही. पिवळा कलर आला पाहिजे त्याला, हळदीसारखा, जेणेकरून पोहे खायलाही टेस्टी आणि दिसायलाही खूप छान त्याला कलर येतो. हलवून घ्यायचं मित्रांनो. 1 मिनिट हलवून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडा वेळ झाकायचं आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो एकदम छान डार्क पिवळा कलर आलेला आहे मित्रांनो. त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावर झाकणार आहोत थोडा वेळ म्हणजे मित्रांनो 1 ते 1.5 मिनिट आपण किंवा 2 मिनिट आपण झाकून ठेवू शकतो, जेणेकरून थोडा जो राहिलेला कलर आहे पोहांना
तो पूर्णपणे लागून जाईल कलर मित्रांनो. आपण झाकून घेतले मित्रांनो, बघू शकता. झाकलेलं काढून घ्यायचं आहे मित्रांनो आणि एकदा त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडा राहिलेला जो पिवळा कलर कुठं कुठं राहिलेला आहे मित्रांनो तो लागून जाईल. अप्रतिम असा कलर आलेला आहे मित्रांनो आणि एकदम चवीलाही खूप छान लागतात मित्रांनो. एकदा ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी विकी व्लॉगरला भेट द्या, जेणेकरून आणखीन असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकले भेटेल.